नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत चिकनचे समोसे। अगदी साधी सोपी आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे। खूप जास्त झंझट नाही, काही नाही। नॉर्मली आपण काय करतो की एक तर बटाट्याचं स्टफिंग भरून किंवा पनीरचं स्टफिंग भरून असं स्टफिंग भरून आपण समोसा बनवतो, पण आज आपण भरणार आहोत चिकन भरून आपण हे समोसे बनवणार आहोत। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि कसं बनवायचं ते पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहूया। तर मी इथे पाव किलो चिकन घेतलंय आणि हे चिकन अशा पद्धतीने थोडंसं बारीक असं कट करून आणलेलं आहे। 1 वाटी मटार, 3 चमचे आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट, 1 मोठा कांदा, हळद अर्धा चमचा, 1 चमचा आपलं नॉर्मल तिखट, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा तंदुरी मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि 1 चमचा आपण किचन किंग मसाला वापरणार आहोत। तर आता आपण काय करूया, आणि नंतर आपल्याला इथं भरपूर कोथिंबीर आणि नॉर्मल आपली जी समोसा पट्टी आपल्याला मॉलमध्ये किंवा कोणत्याही दुकानामध्ये आपल्याला ही समोसा पट्टी मिळू शकते। तर ह्या रेडीमेड समोसा पट्टीचा आपण इथे वापर करणार आहोत। आता आपण काय करूया, पहिले स्टफिंग बनवून घेऊया। तर स्टफिंगसाठी इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे आणि पॅन मध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल घालून घेऊया। तेल चांगलं तापलं का मग आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। तर कांदा हा मी मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे आणि तो चांगला बारीक चिरून घेतलेला आहे। तर हा बारीक चिरलेला कांदा आपण इथे तेलामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चांगला गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर आपला कांदा परततोय तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी अपलोड केलेल्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर कांदा आपला चांगला गुलाबी रंगावर परतला का मग आपण त्यामध्ये घालणार आहोत आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट। तर मी इथे 3 चमचे आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट घातलेली आहे। काय असतं की नॉनव्हेजला म्हणजे चिकनला थोडासा वईस असा वास असतो। आलं लसूण पेस्ट जर आपण यामध्ये घातली तर त्याचा वास जो आहे तो नाहीसा होतो। त्यामुळे शक्यतो आपण नॉनव्हेज रेसिपीमध्ये आलं लसणाची पेस्ट घालतोच। आता जे आपण बारीक तुकडे करून घेतलेली जे बोनलेस चिकन आहे, हे चिकन आपण ह्यामध्ये घातलेलं आहे। तर चिकनला मी थोडंसं लिंबू लावून ठेवलं होतं, चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आणि लिंबू लावून ठेवलेलं। लिंबाने सुद्धा आपल्या जे चिकनचा वईस वास असतो तो कमी होतो। आता आपण हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे ज्याप्रमाणे आपण बुर्जी परतून घेतो त्याचप्रमाणे आपण हे चिकन परतून घ्यायचं आहे। हे चिकन शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही, कारण हे बोनलेस चिकन आहे। नंतर शिवाय अगदी बारीक कापलेलं असल्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही। 5 मिनिटं झालेले आहेत आणि चिकनने स्वतःचं पाणी सोडायला सुरुवात केलेली आहे। तर आता आपण ह्यामध्ये मटार, मीठ वगैरे घालून घेऊया। तर आधी आपण काय करूया, यामध्ये मीठ घालून घेऊया। आपल्या पूर्ण चिकनला चांगलं मीठ लागलं पाहिजे, म्हणून या स्टेजला आपण इथे मीठ घालायचं आहे, म्हणजे परततानाच त्याला चांगलं मीठ लागतं आणि मीठ आतपर्यंत मुरतं। आता आपण यामध्ये मटार घालायचे। जर तुम्ही प्रिझर्व केलेले मटार इथे वापरले तर मटार नंतर घालायचे। जेव्हा आपण मसाला परतून घेऊ त्यावेळेला आपल्याला इथे मटार घालायचे। तर आता आपण एक पूर्ण वाटीभर मटार इथे घातलेले आहेत। जर तुम्हाला कमी हवे असतील तर तुम्ही इथे कमी घातलात तरी सुद्धा चालेल। तर आता छान असं हे परतलं गेलं आहे 1-2-3 मिनिटं। आता आपण यामध्ये मसाले घालूया। तर मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा आपलं जे घरामध्ये आपण वापरतो ते तिखट, 1 चमचा किचन किंग मसाला आणि 1 चमचा इथे मी तंदुरी मसाला वापरलेला आहे। जर तुमच्याकडे तंदुरी मसाला नसेल तर तुम्ही नाही घातलात तरी सुद्धा चालेल, पण जर तुम्ही घातलात तर तुमच्या ह्या सारणाची चव दुपटीने वाढेल।
आता आपण हे सारण चांगलं परतून घेऊया आणि मग नंतर झाकण ठेवून आपण हे एक 5 ते 7 मिनटं आपलं चिकन शिजेपर्यंत आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। तर चिकनला स्वतःचं पाणी सुटतं, त्यामुळे आता आपल्याला इथे पाणी घालायचं नाही, कारण आपल्याला हे जे सारण आहे हे समोस्यामध्ये भरून घ्यायचं आहे। त्यामुळे आपल्याला हे इथे पाणी वापरायचं नाही आहे, चिकनला स्वतःच्या पाण्यामध्ये शिजू द्यायचं आहे। तर भरपूर अशी कोथिंबीर मी घालून घेणार आहे इथे। कोथिंबीरीने आपल्या सारणाला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे भरपूर कोथिंबीर घालायची आहे। आता एकदा चांगलं परतून घेते आणि झाकण ठेवून आपण 5 ते 7 मिनटं या चिकनला चांगली वाफ काढून घेऊया। 7 मिनटं झाली आहे आणि आपलं सारण सुद्धा छान शिजलं आणि थोडंसं सारण चांगलं थंड करून घेतलंय आणि समोसा बनवायला सुरुवात केलेली आहे। तर इथे बाजूला दिलेले ज्या स्टेप आहेत त्याचा वापर करून आपल्याला इथे समोसा बनवायचा आहे। तर समोसा आपल्याला चांगला चिटकून राहावा, तेलामध्ये सुटू नये, त्यासाठी आपण 1 ते 2 चमचे गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं पाणी घालून घट्टसर असं बॅटर बनवून घेतलंय आणि हे बॅटर व्यवस्थित असं आपल्या पट्टीला लावून घ्यायचं, म्हणजे आपला जो समोसा आहे तो अजिबात तेलामध्ये सुटत नाही। जर तुम्हाला असं गव्हाच्या पिठाचं बॅटर करायचं नसेल तर तुम्ही इथे पाण्याचा वापर केला तरी सुद्धा चालेल, पण गव्हाच्या पिठाचं बॅटर जर आपण बनवलं तर समोसा अजिबात फुटत नाही, तेलामध्ये सुटत नाही, इतका छान हा समोसा बनतो। तर मी अशाच पद्धतीने सगळे समोसे बनवून घेणार आहे। आपण जे सारण बनवलं ते सारण बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी 5-7 मिनिटांमध्ये आपलं चिकन चांगलं शिजून जातं। आपल्याला समजत सुद्धा नाही की आपण नक्की कोणता समोसा खातोय। तर आता मी अजून एक समोसा बनवून दाखवते। 1 ते 2 चमचे भरपूर असं सारण आपण यामध्ये भरायचं आहे, म्हणजे आपल्या प्रत्येक घासाला छान असं सारण आलं पाहिजे, इतकं घट्ट आपल्याला हे सारण भरून घ्यायचं, म्हणजे आपल्या समोशाची टेस्ट सुद्धा खूप सुंदर लागते। तर मी अशाच पद्धतीने सगळे समोसे बनवून घेणार आहे आणि मग तुम्हाला समोसे तळून दाखवते। हे समोसे तुम्ही जर फ्रीजमध्ये स्टोर करायचे असतील तर स्टोर सुद्धा करू शकता। 3-4 दिवस तुम्ही हे स्टोर करू शकता, कारण आपण इथे कांदा घातलेला आहे। जर तुम्ही इथे कांदा घातला नाही तर तुम्ही एक 7-8 दिवस हे समोसे खाऊ शकता, पण आपण नॉनव्हेज म्हटल्यावर एवढं टिकवून खात नाही। आपण नॉनव्हेज असेल तर लवकर संपवून टाकतो, त्यामुळे बनवताना आपण थोडेच बनवायचे, म्हणजे आपल्याला ठेवण्याची गरज पडत नाही। तर आता तेल छान तापलेलं आहे आणि तेलामध्ये आपण हा समोसा सोडून घेतलेला आहे। तर एक 2-3 मिनटं आपल्याला हा समोसा तळून घ्यायचा आहे। मीडियम गॅस करायचा आणि मीडियम गॅसवर आपल्याला हा समोसा तळून घ्यायचा आहे, कारण जर आपण इथे म्हणजे कमी गॅसवर जर हा समोसा तळायला गेलो तर हा समोसा खूप जास्त तेल पितो, त्यामुळे समोसा तळताना आपण हा एकदम मीडियम गॅसवर तळायचा आहे। जी समोसा पट्टी आहे ही अगदी पातळ असल्यामुळे ती तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, पटकन आपले समोसे तळले जातात। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि अशाच तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी हव्या असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा। तर आपला हा समोसा चांगला तळून झाला आहे, आता आपण हा काढून घेऊया आणि अजून 2-3 समोसे तळायला टाकून घेऊया। तर माझी कढई लहान असल्यामुळे मी दोनच समोसे एका वेळेला तळू शकते, पण जर कढई मोठी असेल, भरपूर तेल घातलेलं आहे, तर तुम्ही 3 ते 4 समोसे सुद्धा एका वेळेला तळू शकता, कारण हे समोसे एकमेकांना चिटकत नाही। तर आता तेल सुद्धा चांगलं तापलंय, त्यामुळे समोसा पटकन तळला जातोय। कडकडीत तेल गरम पाहिजे, म्हणजे समोसा पटकन तळला जातो आणि तेल सुद्धा पित नाही।
तर आता हे समोसेसुद्धा छान खरपूस असे तळले गेलेत. आता हे समोसेसुद्धा मी काढून घेते आणि मी बनवलेले सगळे समोसे मी तळून घेते. तर तुम्ही मला कमेंटमध्ये हे सांगाल का की तुम्ही कोणत्या सारण घातलेले समोसे खाल्लेले आहेत. मी नॉर्मली एक तर पनीरचा समोसा खाल्लेला आहे, चीज समोसा खाल्लेला आहे आणि बटाट्याचा. तुम्ही जर अजून कोणते समोसे खाल्ले असतील वेगळ्या पद्धतीचे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपले सगळे समोसे तळून छान तयार झालेले आहेत. कशी वाटली तुम्हाला ही माझी समोस्याची रेसिपी? आवडली ना? मग आता जाता जाता लाईक करणार ना? चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.